नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपली मंजिली मॅडम येताना आपल्या महापालिकेमध्ये कमळाचा फूल घेऊन आले होते. आता जाताना टायमिंगचा घड्याळ हे घेऊन जाणार आहेत आणि हे प्रचाराला लागणार आहेत. येणाऱ्या त्यांची प्रचाराची यंत्रणा कशी असणार आहे ते बघूया. मंजिली मॅडम या इकडे बसू आपण. या 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 बसा. मला सांगा मंजिली मॅडम, येताना तुम्ही कमळाचा शेला घालून आलेत, आता जाताना घड्याळाचा टाइम घेऊन जाणार आहेत. काय रणनीती असणार आहे प्रचाराची तुमची? कमळाचं चिन्ह घेऊन आला होता. त्यांचा हाताने काम होत नाही, काय होत नाही म्हणून अजित दादाचं जय जय काम भरपूर केलेलं आहे. कसला पुणे, कसला मुंबई, कसला बारामती, कसला झोपडपट्टी, सगळं बंगला बांधून दिलेले आहेत आमचा दादा अजित दादानी. भाजपचे लोक, आताच्या चिन्हाचे लोक काही केलं नाही. नुसता चिन्ह बघून वोट घालू नका, मतदान करू नका, हे राष्ट्रवादीला निवडून आणा, सगळं काम करून दाखवणार आहे. हे तृतीयपंथी बी करून दाखवणार आहे. मला सांगा, तुम्ही भाजपचं तिकीट मागितलं होता, का बरं तुम्हाला डावललं गेलं? मला तिथं आवडलं नाही. त्यांनी काम करणार माणसं नाही. अजित दादा 100 पहिला तुम्ही म्हणला की भाजप काम करताय आणि आता आवडत नाही म्हणता. नाही, काम करत नाही ते. काम काही करत तुम्हाला दिलं तरच तुम्ही चांगलं म्हणणार असं आहे का? नाही. मी त्यांनी मला तिकीट देतात म्हणून मी त्याच्याकडे गेलो नव्हता. महेश अण्णा कोट्यानी मला राजकारण शिकवलंय. त्यांनी गेला, वारलेत म्हणून त्यांचं पोरग त्याच्यात गेलं होता, त्याच्याने मी त्याच्यात गेलो होता. त्या तिकीटसाठी मी गेलो नव्हता. तिकीटसाठी आलो, अजित दादाकडे आलो. मग अजित दादा आमचं तृतीयपंथींचा इज्जत ठेवलंय. या तृतीयपंथीचा इज्जत ठेवलंय म्हणलं तर 100% अजित दादा कसा गोरगरिबांचं नाही केलंय तसा मी अबोली मंजलवी हे तृतीयपंथी या 9 वार्ड मध्ये 100% मी बी काम करून दाखवणार आहे. मला सांगा ताई, लाडकी बहीण योजना ही कुणाचा संकल्पना होता? लाडकी बहीण योजनेचा अजितदादानेच केलेला आहे. अजितदादांनी लाडकी बहीण केलेला आहे. अजितदादांनी गोरगरिबांचं नाही केलेलं आहे, शेताचं काम केलेलं आहे. मला सांगा, अजित पवारांनी काम केलं लाडक्या बहिणीचं, मग शिंदे साहेबाचे जे शिवसैनिक आहेत ते म्हणतात की आमची ही लाडकी बहीण योजना आमची आहे. 2 जण मिळूनच केलेलं आहे. ते बी शिंदे दादा बी केलंय, अजित दादा बी केलंय. हे 2 जण मिळूनच काम करालेत. मग फडणवीसनी केलं नाही का काम? त्यांनी नुसतं घंटी मारलाय, त्यांनी नुसतं सगळ्यांचं भांडण लावालंय. कसला दोषी गलीमध्ये कसलं माझा माणूस मेले, कुणाचं नादीला लागत नव्हता. त्यांना उगाच ते चिन्ह कमळ म्हणून ते विजय देशमुख उगाच लावलावी करून त्याचा जीव गेले. आता कमळ म्हणून अजून किती गोरगरिबांचा जीव घेणार आहे त्यांनी. त्या चिन्हाला बघायचं नाही. हे राष्ट्रवादी अजित दादा काम करून दाखवणार आहे. कसला बारामती, कसला पुणे, कसला मुंबई, पिंपरी चिंचवड कसला केलाय अजित दादानेच केलेला आहे. कसला झोपडपट्टी निवडून केलाय, कसला बंगला बांधलेत. मला सांगा, तुम्ही म्हणलं की तुमचा माणूस गेला एक, कशामुळे गेला, काय कारण होतं? आमचा माणूस पूर्ण उत्तर मध्ये उभारला होता. उत्तर मध्ये उभारला तर पूर्ण सगळं मतदान त्यालाच टाकलं होता. हे मिशिंग गोळ होऊन आमचा महेश अण्णा पडल्यावर आमचा अण्णा तिकडे गेला होता देवाला. मग तिथं गेल्यावर त्याला तिथं हातात आलंय. मग आमचा अण्णा मेलय. देवानच बोलून घेतलंय पुण्याचं काम केलेत म्हणून. मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर कमळ चिन्ह आहे का नाही? आहे की. कोण आहे तिकडं? कोण आहे, कुणाचं नाव घेऊ आता? तर तुमच्या विरोधात कोण असणार आहे? तुम्ही कुणाच्या विरोधात प्रचार करणार आहेत? मी कुणाचं विरोधनी करणार नाही. मला राष्ट्रवादीतनं तिकीट दिलंय. मी तिथं सगळ्यांना म्हणणार आहे मी तृतीयपंथी आहे, मला एक वोट झाला, मी जोगवा मागणार. मला एक वोट झाला, 3रा वोट कुणाला घालतो झाला. मी कुणा संघ विरोधी करत नाही, कुणाला भांडण करत नाही.
मला सांगा, तुमच्या पॅनल मध्ये कोण कोण आहेत राष्ट्रवादीच्या? तुम्ही एकटेच आहेत? 4 जण आहेत, कोण कोण आहेत? पण त्यांचं नाव माहित नाही. नाव माहित नाहीत. कसं आपण यांना विश्वासात घेऊन बोलू म्हणजे ह्यांचा पॅनल नाही, फक्त हे म्हणतात की मला निवडून आणून द्या, मी महापालिकेमध्ये काम करणार आहे. ह्यांचं धारणा चांगली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया मंजिली मॅडमची घड्याळाचे काटे 9 मध्ये कसे फिरतील. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.